पक्षाच्या स्थापना दिवशी या वाशी मंडळामध्ये माझ्यासोबत उपस्थित या मंडळाचे अध्यक्ष माननीय विजयजी आणि सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचा इतिहास या विषयावरती बोलण्याकरता मला संधी दिली म्हणून आपला प्रथम मी आभारी आहे. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाबद्दल थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगितलं, कारण आपल्या नेते मागे मार्गदर्शन करायला तयार 20 मिनिटांमध्ये त्यांचं भाषण सुरू होणार. त्याच्यात मी माझी जे माहिती आहे ती आपल्याला बोलवतो. भारतीय जनता पक्षाचा जन्म होण्यापूर्वी भारतीय जनसंघ हा अस्तित्वात होता. हे किती लोकांना माहिती आहे? भारतीय जनसंघाची स्थापना केली गांधी हत्येच्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी आली आणि त्या बंदीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे सर्व त्या ठिकाणी सदस्य होते त्यांचं असं मत पडलं की जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकारणापासून अलिप्त राहण्याची वृत्ती आहे, त्याच्यामध्ये प्रखर राष्ट्रवादी असा विचार असणारा एखादा राजकीय पक्ष त्या ठिकाणी असावा. आणि या हेतूने 31 ऑक्टोबर 1951 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आशीर्वादाने भारतीय जनसंघाची स्थापना केली. त्यावेळेसचे पहिले अध्यक्ष जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पंडित नेहरूंच्या केंद्र सरकारमधून बाहेर पडत भारतीय जनता संघाची स्थापना केली. ही स्थापना झाल्याच्यानंतर काय झालं, तर या स्थापनेनंतर काश्मीर मुद्दा त्यावेळेला काश्मीरला स्वायत्तता देण्यावरून बराचसा त्यावेळेला तो मुद्दा गाजत होता आणि त्या मुद्द्यावरून पंडित नेहरूंच्या गटामधून त्यावेळेला बाहेर पडले. मग काश्मीर मुद्द्याला काश्मीर स्वायत्त न देण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी आंदोलन केलं. त्याचं कारण असं होतं की काश्मीर हे राज्य भारताचा भाग नाही, त्याला वेगळा पंतप्रधान, त्याला वेगळा झेंडा, त्याला वेगळं संविधान असं त्यावेळेस त्या तत्कालीन केंद्र सरकारने दिलं होतं. आणि त्याकरता श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी नारा दिला की एक देश में दो दिशा, दो प्रधान और दो संविधान कभी नहीं चलेंगे. मुखर्जींना अटक झाली, काश्मीरमध्ये जेलमध्ये त्यांच्या संदिग्धावस्थेमध्ये निधन झालं, तेव्हा त्यांची हत्या झाली. आणि त्या बलिदानामुळे आज सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता जेव्हा काश्मीरविषयी बोलतो तेव्हा जहा हुए बलिदान मुखर्जी वो काश्मीर हमारा असं नारा देतो. आणि त्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय जनसंघाची धुरा टाकली. अखंड मानवतावादाचा त्यांनी पुरस्कार केला. अशा पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी अल्पावधीतच त्या प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेस विरोधी रॅली सुरू केली. आणि 1967च्या इलेक्शनमध्ये बऱ्याच राज्यांमध्ये काँग्रेसचा त्यांनी पराभव सुरू. काँग्रेसची पिछेहाट होत असतानाच देशावरती चीनच्या युद्धाचं सावट आलं. चायनाच्या युद्धामध्ये परिस्थिती सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य रीतीने हाताळली गेली नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, त्यानंतर इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्याच्यानंतर इंदिराजींच्या तथाकथित आणीबाणीच्या विरोधामध्ये त्यावेळेला सगळ्या विरोधी पक्षांनी पूर्ण जन पक्षाला आणि त्यांनी एक वेगळं नेतृत्व तयार केलं ते जयप्रकाश नारायण यांचं. जयप्रकाश नारायण यांनी सर्व विरोधी पक्षांची बोट बांधली. 1975 साली ती आणीबाणी लागली. त्या आणीबाणीच्या विरोधामध्ये सगळ्या भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेस त्या जनसंघाच्या लोकांनी नेत्यांनी तुरुंगावर पोहोचलं. आणि त्या तुरुंगात असतानाच इंदिरा गांधींच्या विरुद्ध एक संतापाची लाट झाली. त्याचं नेतृत्व कोणीतरी करावं म्हणून जनता दलाची आणि जनता पक्षाची स्थापना. ही जनता पक्षाची स्थापना ज्या वेळेला झाली मित्रांनो, त्यावेळेला जनता पक्ष हा अस्तित्वात येण्यापूर्वीच त्याला बहुमत मिळालं होतं. 1977च्या इलेक्शनमध्ये त्यात इंदिरा गांधीचा दारुण पराभव झाला आणि जनता पक्ष अस्तित्वात आला. जनता पक्ष अस्तित्वात आल्यामुळे 1 मे 1977ला जो भारतीय जनसंघ आहे तो भारतीय जनसंघ जनता पक्षामध्ये विलीन झाला. मात्र विलीन झाल्यानंतर जनता पक्षामध्ये जनता पक्षाला फोडण्याचे वेळोवेळी प्रयत्न जे आहेत ते काँग्रेसने केले आणि हे काँग्रेसचे प्रयत्न यशस्वी काही प्रमाणात झाले. भारतीय जनसंघाचे जे कार्यकर्ते त्यावेळेला आपला पक्ष विसर्जित करून जनता पक्षामध्ये गेले. त्या जनता पक्षामध्ये लोकांचा असं मत पडलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांना दिलावा दिला जातो. दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि जनता पक्ष हे दुहेरी सदस्यत्व त्या ठिकाणी घेऊन येतो आणि एक ठरावच त्या ठिकाणी पास केला गेला.
तो दिवस होता 4 एप्रिल 1980चा. आणि 4 एप्रिल 1980 मध्ये पक्षाच्या अधिवेशनामध्ये असं ठराव झाला की त्या ठिकाणी जो जनता पक्षात ज्याला राहायचं त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सदस्यत्व घ्यायचं. आणि केवळ 2 दिवसात मित्रांनो, म्हणजे 6 एप्रिल 1980 साली तत्कालीन अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आणि भारतीय जनता पक्षाची घोडदौड सुरू केली. म्हणजे दिल्लीमध्ये 1951 साली जो आर्य कन्या शाळा म्हणून एक शाळा आहे पुढे, त्याच्यामध्ये जन्माला भारतीय जनसंघ, ते जनता दल आणि जनता दलापासून ते फिरोजशाह कोटला ग्राउंडवरती दिल्लीच्या कामगार अधिवेशनात झालेली भारतीय जनता पक्षाची स्थापना, असा भारतीय जनता पक्षाचा पूर्व प्रवास आहे. तो बराच आपल्या लोकांना माहिती नाही. त्यानंतर 1900 जेव्हा आपली स्थापना झाली त्यानंतर ते पहिली इलेक्शन होतं. त्या पहिल्याच इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगली मदत मिळाली. मात्र खासदार केवळ 2 निवडून होते. आणि त्यावेळेला विरोधक आपल्याला ज्येष्ठतेने बोलत असत की सरकार चलाएगा कौन, जिनके लोकसभा में खासदार हो. सरकार चालवणार कोण, त्यांचे लोकसभेत खासदार 2, अशी चेष्टा केली जाते. 2 खासदारांपासून जवळपास 303 खासदारांपर्यंत आपला प्रवास आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर करतो. त्याच्यानंतर त्या काही इलेक्शन झाले. त्याच्यामध्ये 1985 साली बराच राजीव गांधी यांच्यानंतर राम आली. आणि त्यानंतरच्या ज्या 89च्या इलेक्शन्स होत्या, त्या इलेक्शन्समध्ये साधारण 85 जागा भारतीय जनता पक्षाने. मात्र त्यावेळेला राजीव गांधी यांचं सरकार जे होतं ते अत्यंत अस्थिर झाल्यामुळे पडलं आणि त्याच्यानंतरच्या आलेल्या याच्यामध्ये राजीव गांधींना बहुमत मिळालं नाही. आणि व्ही.पी. सिंग आलेल्या अस्थिर सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधान बनल्यानंतर त्या ठिकाणी जो 1991 पर्यंत 90 पर्यंत कालखंड होता, त्यावेळेला पक्षाचे दुसरे अध्यक्ष रामकृष्ण अडवाणी रथयात्रा त्यावेळेला सरकारने त्यावेळेला अडवलं. आणि त्याचा राग म्हणून त्यावेळेला जेव्हा उत्तर प्रदेशातील रथयात्रा अडवली गेली आणि त्यावेळेला सरकारचा पाठिंबा त्यानंतर झालेल्या इलेक्शन पूर्वी राजीव गांधी यांची हत्या झाली. आणि हत्या झाल्यामुळे राजीव गांधींच्या हत्येनंतर मिळालेल्या सहानुभूतीच्या जोरावरती सरकार आलं. त्या सरकारमध्ये देखील विरोधी पक्ष होते 120 जागा मिळून भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. त्यानंतर जी इलेक्शन झाली 1991 नंतर 1996ची, त्या 1996च्या इलेक्शनमध्ये मित्रांनो आपल्याला 161 जागा मिळाल्या. परंतु सरकार कोणीच सक्षम पार्टी बनवू शकली नाही. आपलं सरकार जे आहे 1996चं ते अवघड 13 दिवस टिकलं. अटलजींनी सांगितलं होतं की अंधेरा चलेगा, सूरज निकलेगावर कमल चलेगा. 13 दिवसाचं सरकार पडलं. मात्र त्यानंतर 1998 साली 182 जागा घेऊन पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष पार्टी सत्तेवरती आली. मात्र जयललिता यांचा ढासळता पाठिंबा त्यावेळेला सरकार त्यांचा संपूर्ण मनमानी चालू होती. त्यामुळे 1999ला पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. अवघ्या 13 महिन्यानंतर ते अटलजीचं सरकार झालं. 1999ला इलेक्शन लागलेलं असतानाच भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू झालं. कारगिल युद्धामध्ये कारणीभूत खूप मोठी कामगिरी केली. त्याचा भारतीय जनता पक्षाला सदैव अतिशय अभिमान राहील. आणि त्या कारगिलच्या युद्धाच्या नंतर भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं. एनडीएला जवळपास 6 जागा मिळाल्या. एनडीएचं सरकार स्थापन झालं. 5 वर्ष आपण बरेच चांगले चांगले निर्णय घेतले. मग तो क्रीडा विषय असो, आरोग्य असो, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम असो, सगळ्या विषयांमध्ये बहुमत आपण आघाडी घेतली. पण 2004ला मात्र काँग्रेसचं सरकार पुन्हा सत्तेवरती आलं. त्यानंतर 2004 ते 2014ची 10 वर्ष सक्षम विरोधी पक्ष मात्र 2014 साली नरेंद्र मोदी त्यावेळेला खऱ्या अर्थाने सुरू झाले. 2014 पासून ते 2024 पर्यंत 10 वर्षांची सरकार आपल्याला माहिती प्रत्येक लोक देशासाठी आंतरराष्ट्रवादाचे निर्णय ते या सरकारकडून घेतले गेले. जर ते मग ते कलम जे काश्मीरमध्ये कलम असेल त्याचा रद्द करण्याची घोषणा असू दे किंवा 3 तलाकची घोषणा, कित्येक चांगले चांगले निर्णय ते जनतेच्या हिताचे होते त्या ठिकाणी घेतले गेले. हे सरकार हिंदुत्ववादी सरकार असं म्हणतो हे सरकार सार्वभौमिक सरकार आहे. कारण पंचनिष्ठेवरती आधारित असलेले सरकार या सरकारमध्ये सरकारची जी सार्वभौमता आहे, सर्व धर्मसमभाव आहे
हा देखील आपल्याला त्या ठिकाणी जोपासायचा आहे आणि भारतीय जनता पक्षाने तो नेहमीच जोपासलेला आहे. मग उद्या कालचा अगदी वक्फ बोर्डचा विषय असू दे किंवा इतरही कुठले विषय असू दे, त्या ठिकाणी कुठेही देशातील शांतता भंग होऊ नये याकरता भारतीय जनता पक्षाने नेहमीच प्रयत्न केले. आणि म्हणूनच अशा पक्षाचा आज स्थापना दिवस 45वा आपण साजरा करतो. आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. आपल्या माननीय देवेंद्रजी आणि आपले कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आपले प्रमुख आहेत चंद्रशेखरजी बावनकुळे, या सगळ्यांच्या आपल्याला भाषण ऐकण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा इतिहास आणि पुढील जी वाटचाल आहे याच्याबद्दलचा जो संक्षिप्त मी आम्हाला आपल्याला सादर केला. आपण अधिक वेळ न करता त्यांचं मार्गदर्शन घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.